पेज नंबर 16 पुस्तकात बघा. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन बाय युजिंग क्रॅमर्स रूल. क्रॅमर्सच्या रूलच्या पद्धतीने गणित सोडवायचं आहे. पूर्णपणे एकाच बाजूला गणित घेऊया. इक्वेशन पहिल्यांदा लिहून घ्यायची व्यवस्थित. 3x - 4y इज इक्वल टू 10. 4x प्लस 3y इज इक्वल टू 5. d इज इक्वल टू 3 4 - 4 3. ह्या दोघांचा गुणाकार, ह्या दोघांचा गुणाकार, 3 त्रिक 9 वजा वजांचा गुणाकार अधिक 4 चूक 16. 25 डी ची किंमत आली. dx x पुढे आलाय, c ची किंमत, y ची किंमत, इथं x किंमत, इथं y ची किंमत. काय करायचं, x पुढे आला, c ची किंमत 10 5, y ची किंमत -4 3. अगदी सावकाश व्यवस्थित लक्ष ठेवा. ह्या दोघांचा गुणाकार, ह्या दोघांचा गुणाकार, 10 त्रिक 30 वजा वजांचा गुणाकार अधिक 5 चौक 20 50. आता dx झाला dy, y च्या ठिकाणी c ची किंमत, इथं x ची किंमत कोणती आहे, 3 4, c ची किंमत 10 5, तीन गुणिले 5 आणि 10 गुणिले 4. 5 त्रिक 15, 10 चौक 40. 40 मधून 15 गेलं, 15 दोन्ही 30 आणि वरचं 10, 15 आणि 10 25 वजा डी ची किंमत 25 आलेली आहे. क्रॅमर्स रूल, x बरोबर dx बाय डी. dx 50 बाय डी, डी ची किंमत 25, दोन्ही 50. y इज इक्वल टू dy बाय डी, dy -25 बाय 25 -1, 2 and 1. Answer x is equal to 2 and y is equal to -1. आता हे उत्तर आपलं बरोबर आहे का पाहूया. 2 - 1, 2 - 1 is the solution of the given equation.